बोललो होतो एका मला वाटतं TV9 चॅनलला बोललो होतो की लोकसभा लढावी ही आता माझी इच्छा नाही, मी पक्षाला कळवलेलं आहे. तर मला लोकसभेचा प्रश्न विचारूही नका, कारण का मी त्या स्पर्धेतच नाहीये. पण पक्षाने जबाबदारी दिली ते माझं उत्तर संपलेलं नाही अजून. मी त्या स्पर्धेतच नाहीये. पक्षाने माझ्यावर जबाबदारी दिली कुडाळ मालवणची. तिथून जास्तीत जास्त मतं लोकसभेला कशी द्यावी ह्या प्रयत्नात मी आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली त्या जबाबदारीमध्ये माझं काम चांगलं राहावं, चांगलं असावं, हा माझा जो प्रयत्न आहे मी त्याच्यातच बिझी आहे. मी लोकसभा मागितली देखील नाही किंवा मला लढवायची देखील नाही, हे मी अगोदरच पक्षाला स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये माझं नाव मीच सांगितलं की घेऊ नका म्हणून. पण मतांचे आकडे पाहता दावा प्रबळ आहे लोकसभेत. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही मागतोय. भारतीय जनता पक्ष म्हणून आम्हाला ती तिकीट हवी आहे, कारण का आमची ताकद आहे. अगदी चिपळूणच्या टोकापासून ते बांधाच्या टोक्यापर्यंत आमची ताकद आहे आणि ती सगळ्यांसमोर आहे. तुम्ही सगळे आकडेवारी, आता तशा काही निवडणुका झाल्या नाहीत, ग्रामपंचायतीच्या जास्त झाल्या. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा तुम्ही निकाल बघा काय येतो, त्याच्यामध्येच तुम्हाला कळेल भारतीय जनता पक्ष एक नंबरचा पक्ष आहे की नाही. ह्या लोकसभेमध्ये तर आहेच, म्हणून आमचा दावा राहीलच. तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यात 80% वर्चस्व आहे म्हणताय, कारण